नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. खरं म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडते आहे. यापूर्वी असं कधीच घडलेलं नव्हतं, पण आता ते पहिल्यांदाच घडतं आहे. मी तुम्हाला आठवत असेल, म्हणजे अगदी ताजी घटना, इंडियन एक्सप्रेस समूहाच्या रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय काय बोलले होते आठवत आहे? माझे तरुण मित्र प्रसन्न जोशी तुम्हाला माहिती असतील. मराठीतले अगदी बुद्धिमान अँकर आणि संपादक अशी प्रसन्नची ख्याती आहे. आज सोशल मीडियावर प्रसन्ननं या कार्यक्रमाची आठवण करून दिली. मोदी या कार्यक्रमात म्हणाले होते, आणीबाणीची समीक्षा मीमांसा सतत होत राहिली पाहिजे. यापुढे कुठल्याही नेत्याला आणीबाणीसारखं दुस्साहस करता येऊ नये, यासाठी ते आवश्यक आहे, असं मोदी खास त्यांच्या शैलीत म्हणाले. आणि आज हेच मोदी काय करतायत? NDTV हिंदी या वाहिनीवर एका दिवसाची बंदी लादण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे 9 नोव्हेंबरला NDTV हिंदी हे चॅनल दिसू शकणार नाही. ब्लॅकआउट, टोटल बॅन. ज्या रवीश कुमारनं ब्लॅक स्क्रीनचा प्रयोग करत इथं दाटून आलेला अंधार प्रभावीपणे मांडला, त्याच रवीशच्या चॅनलला अंधारात लोटलं गेलं आहे आणि खुद्द सरकारनं लादला आहे हा अंधार. गुन्हा काय या चॅनलचा? पठाणकोटमध्ये गेल्या जानेवारीमध्ये जो हल्ला झाला, त्या हल्ल्याचे तपशील नको एवढे NDTVनं दिले. असे तपशील दिले की जे व्यूहरचनात्मक होते, ज्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. म्हणजे काय तर या वाहिनीनं बेजबाबदार अशी पत्रकारिता केली, म्हणून त्यांना आरोपी ठरवलं गेलं आणि शिक्षा ठोठावली गेली. 1 दिवस चॅनल बंद. याच्या पूर्वी अश्लील किंवा या प्रकारचा मजकूर आणि त्यामुळं शिक्षा अशी काय झाली आहे, काही वाहिन्यांवर कारवाई पण झाली आहे. पण अशा प्रकारची शिक्षा इतिहासामध्ये पहिल्यांदाच होते. नक्की काय प्रकार आहे हा? या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे अशी चर्चा पूर्वी सुरू होतीच. आता ती रितसर सुरू झाली आहे का? असहिष्णुता वगैरे डिबेट टिपेला पोहोचलं होतं, त्याचं हे अत्युच्च टोक मानायचं का? की पत्रकारांनी जरा भान बाळगलं पाहिजे असा अर्थ आहे या शिक्षेचा? 26/11च्या निमित्तानं सुद्धा अशी चर्चा झाली होती. आणि मी म्हटलं की आज मुद्दाम मराठी माध्यमातल्या काही नामवंत पत्रकारांशी बोलावं या निमित्तानं. त्यांना काय वाटतं, खरंच हे नक्की काय आहे? आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. पुण्यनगरीच्या मुख्य संपादक राही भिडे इथे माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये बसलेले आहेत. मनोज भोयर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते पण आपल्यासोबत इथंच बेलापूर स्टुडिओमध्ये असणार आहेत. सचिन परब हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. सचिन परब हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि वेगवेगळ्या दैनिकांमध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये काम करणारे असे सचिन परब आहेत. प्राध्यापक अभिषेक भोसले हे पण आपल्यासोबत असणार आहेत. प्राध्यापक अभिषेक भोसले हे पुणे विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. नुकतेच त्यांनी त्यांचं मास्टर्स पूर्ण केलं आणि आता डिपार्टमेंटमध्ये काही काम करत आहेत. राजेश प्रभू साळगावकर हे सोलापूरच्या तरुण भारतचे संपादक आहेत. ते सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत सोलापूरमधून. या सगळ्या नामवंतांच्या सोबत मला चर्चा करायची आहे की हे नक्की काय चाललेलं आहे. NDTV हिंदी या चॅनलला एका दिवसाच्या बंदीची शिक्षा, टोटल ब्लॅकआउट, हे नक्की काय आहे? आणि लक्षात घ्या, मुद्दाम ही चर्चा मला माध्यमांच्या पलीकडे करायची आहे. म्हणजे NDTV हिंदीच्या बंदीबद्दलची चर्चा साम TVवर होते आहे आणि या चर्चेला पुण्यनगरी, तरुण भारतपासून ते बाकी सगळ्या दैनिकांचे आणि वाहिन्यांचे लोक आहेत. मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं. खरं म्हणजे ही चर्चा राजकीय करता आली असती, राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना घेऊन नेहमीचीच मारामारी करता येणं शक्य होतं, किंवा अगदी टिपिकल अकॅडमिशियन्स, विचारवंत अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक यांना घेऊनही चर्चा करता येणं शक्य होतं. पण मला मुद्दाम असं वाटलं की मुळात माध्यमांच्या अनुषंगाने काम करणारे लोक काय विचार करतायत माध्यमांबद्दल. माध्यमांमध्ये कायम लोक चर्चा करत असतात सहिष्णुतेची, पण जेव्हा माध्यमांच्या अनुषंगाने एखादी घटना घडते तेव्हा मात्र माध्यमांमध्येच असणारी असहिष्णुता लगेच जाणवते. अशा वेळी माध्यमांच्या अनुषंगाने चर्चा करताना माध्यमांमधल्या लोकांनी बोललं पाहिजे, नक्की काय मुद्दा आहे, नक्की काय चर्चा आहे. रवीश कुमार ज्या NDTV हिंदीचे संपादक आहेत, त्या चॅनेलवर जेव्हा 1 दिवसाची बंदी 9 नोव्हेंबरला ती बंदी लादली गेलेली आहे आणि पठाणकोटच्या हल्ल्याच्या अनुषंगानं वृत्तांकनाबद्दलची ही बंदी आहे, तेव्हा NDTVची बाजू काय आहे ती पण पुढे आली. त्यांचं म्हणणं असं आहे की साधारणपणे सगळ्यांचं वृत्तांकन सारखं होतं, तेव्हा आमचं वृत्तांकन वेगळं कसं होतं हे जरा सिद्ध करा. पण मुद्दा असा आहे, खरोखरच ही घटना जी आहे ती अघोषित आणीबाणी आहे की खरोखरच या निमित्तानं पत्रकारांनी सुद्धा
आपलं भान बाळगण्याची आवश्यकता आहे, फार बेभान होता कामा नये. या अनुषंगाने ही चर्चा आपल्याला सुरू करायची आहे. आणि चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे पुण्यनगरीच्या मुख्य संपादक राही भिडे यांच्याकडे. राही भिडेंनी दीर्घकाळ एकूण जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये राजकीय वृत्तांकन असेल किंवा संपादक म्हणूनही त्यांचा अलीकडचा अनुभव मोठा आहे. अशा वेळी राही भिडे, मला एक सांगा की या प्रकारची घटना घडणं, या प्रकारे निर्बंध लादले जाणं तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे तुमचं? कुठल्याही वृत्तपत्रावर किंवा प्रसारमाध्यमांवर जर काही निर्बंध आले तर त्याच्यावर फार जोरात चर्चा सुरू होते. पण अशा पद्धतीचे निर्बंध ब्रिटिशांच्या काळात आले होते, त्याच्यानंतर आणीबाणीमध्ये आले होते. म्हणजे अग्रलेखच्या अग्रलेख बदलून टाकायचे. त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की कशा पद्धतीने, म्हणजे आता इथे जसं ब्लॅकआउट होतात तसे अग्रलेखाची जागा ब्लॅकआउट झालेली होती, म्हणजे इमर्जन्सीच्या काळामध्ये आणीबाणीमध्ये. तर अशा पद्धतीचे निर्बंध आलेले आहे. परंतु मला असं वाटतं, म्हणजे दीर्घकाळ ह्या व्यवसायात राहिल्यानंतर, की कुठेतरी समतोल हा राहिला पाहिजे. मग भारतीय संविधानाच्या 19 कलमाप्रमाणे तुम्हाला जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमचं आहे, पण त्यालासुद्धा रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत ना. त्याला पोटकलम त्याचं आहेच ना, की रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स विथ ज्युडिशियल स्क्रुटिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याची जे काही निर्बंध आहेत ते सुद्धा योग्य आहेत किंवा नाहीत हे पाहण्याच्यासाठी तुम्ही न्यायालयाकडे जाऊ शकता. तर अशा पद्धतीने निर्बंध आपणच आपल्यावरती घालून घेतले पाहिजेत. हे मला असं वाटतं प्रसारमाध्यमांनी ठरवलं पाहिजे की आपण आपल्यावर किती निर्बंध घालून घेतो. आता आपण जेव्हा पाहिलं की 26/11चे जे बॉम्बस्फोट झाले आपल्या इथे मुंबईमध्ये, 26/11चे बॉम्बस्फोट झाले, तर त्याच्यामध्ये त्यावेळेला सगळ्या प्रसारमाध्यमांनी लाईव्ह त्याचं प्रक्षेपण केलं होतं. आणि ते लाईव्ह प्रक्षेपण केल्यावरती तिकडून पाकिस्तानामधून तिथून त्या अतिरेकांना सूचना देत असत ते पाहून. मग हे बेजबाबदार पत्रकारिता नाही का? म्हणजे असा जर आपण विचार केला तर ही बेजबाबदार पत्रकारिता नक्कीच आहे. म्हणजे 9/11चा अमेरिकेमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले, तो जे हे झालं, त्यावेळेला त्यांनी कसं झालं, काय झालं, त्या सगळ्या बॉडीज होत्या, त्यांचं काय झालं हे काही दाखवलं नाही. आणि त्यांनी ती परिस्थिती त्या पद्धतीने हाताळली. मागे असाच दहशतवादी हल्ला लंडनमध्ये झाला होता. राही तुमचे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते मुद्दे पोहोचले. पण एक मुद्दा सचिन परब असा आहे की ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मान्यच आहेत. म्हणजे पत्रकारांची जबाबदारी, आचारसंहिता, इथिक्स याच्यावर तर आपण नेहमीच बोलत असतो, भाषण करत असतो, आपण ते आपल्या लोकांना सांगत असतो, शिकवत असतो. मुद्दा आत्ता असा आहे की आता NDTV हिंदीच्या अनुषंगाने जे निर्बंध आहेत त्याचा संबंध पत्रकारांच्या आचारसंहितेशी आहे का? त्याचा संबंध बेजबाबदार, बेमुरवतखोर अशा पत्रकारितेशी आहे का? सचिन परब, काय म्हणणं आहे? हा संबंध कुठल्याही प्रकारे पत्रकारांच्या बेमुरवतखोराबद्दल नाही आहे, तर सरकार किती असंवेदनशीलपणे काम करतंय याच्या संदर्भात आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं जी माहिती सर्वत्र उपलब्ध आहे, म्हणजे इंटरनेटवर त्या हल्ल्याच्या अगोदर देखील उपलब्ध होती आणि त्याच्यानंतर देखील उपलब्ध आहे, जी माहिती जशीच्या तशी सगळ्याच्या सगळ्या चॅनलनी चालवलेली आहे. आणि मग असं असताना फक्त एकटं NDTV इंडिया याच्यावरच एका दिवसाचा निर्बंध का घातलाय? तेच का नेमकं एका दिवसासाठी बंद होतं? हा अत्यंत स्पष्टपणे NDTVने विचारलेला प्रश्न आहे आणि त्याला कोणतंही उत्तर नाही आहे, कारण ते सत्य आहे. आणि अशा पद्धतीने जर गळा घोटला जात असेल किंवा आम्ही कोणाच्या विरुद्ध बोलायचं नाही अशा पद्धतीचे पत्रकारांवर निर्बंध येत असतील, अशा पद्धतीची वातावरण निर्मिती होत असेल, तर ती केव्हाही निषेधार्हच आहे. आज तुम्ही जे उदाहरण दिलं मगाशी रामनाथ गोयंका अवॉर्डच्या संदर्भातलं, तिथे जे म्हणालेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणालेत की त्यांना आणीबाणीची समीक्षा हवी आहे, तर त्यांना आणीबाणीची समीक्षा कदाचित फक्त एवढ्यासाठीच हवी असेल कारण ज्या चुका इंदिरा गांधींनी केल्यात त्या त्यांना करायच्या नाहीत का, यासाठीही त्यांना समीक्षा हवी आहे का, असं वाटू लागावं इतपत
अशा पद्धतीचा हा अत्यंत सचिन परब तुम्ही फार निर्णय- महत्वाचं बोलताय. राजेश प्रभू, मला तुमच्याकडे यायचे. राजेश प्रभू साळगावकर, तुम्ही आता सोलापूरमध्ये तरुण भारतचे संपादक म्हणून छान तुमचा एक नावलौकिक निर्माण केलेला आहे. आणि मी नुकताच सोलापूरमध्ये होतो, तर तुमच्याबद्दल लोक फार छान बोलत होते की तुम्ही आता तिथे गेल्यापासून काही प्रयोग केलेले आहेत दैनिकामध्ये वगैरे. पण राजेश, मला सांगा की तुमच्यासारखा एक संपादक या मुद्द्याकडे कसं बघतो आहे. बघा, म्हणजे सचिन परब जे म्हणाले ते फारच महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी एकाच प्रकारचं केलं वृत्तांकन, तरीही NDTV हिंदीवर जाणीवपूर्वक या प्रकारचे निर्बंध. कारण तुम्हाला रवीश कुमार आणि ती सगळी पत्रकारिता नको आहे का? तुम्हाला विरोध केला जातोय. म्हणजे मधल्या काळामध्ये सोशल मीडियावर अशा प्रकारे सुरू झालं की अर्णब गोस्वामी म्हणजे देशभक्त पत्रकारिता आणि रवीश कुमारांची पत्रकारिता म्हणजे देशद्रोही पत्रकारिता. ट्रोलिंग काय, त्यांना प्रस्टिट्यूट म्हणणं काय, हे सगळं सुरू झालं. केवळ मोदींच्या विरोधी, सरकारच्या विरोधी बातम्या देत आहेत रवीश कुमार, म्हणून NDTV हिंदीवर या प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशा प्रकारे पण चर्चा सुरू आहे आणि निषेधच केला पाहिजे असं सचिन परब म्हणतायत. राजेश, तुम्हाला असं वाटतं का की याच्यामध्ये NDTV हिंदीची काही चूक नाही आणि या कारवाईचा, या बंदीचा निषेध सगळ्या संपादकांनी, एडिटर्स गिल्डने केला आहे, सगळ्या संपादकांनी केला पाहिजे असं राजेश संपादक म्हणून तुम्हाला वाटतं का? काय म्हणतो? मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की राही भिडेंनी जे सांगितलं ते मुद्दे फार महत्वाचे आहेत आणि NDTVने कुठेतरी ती मर्यादा आपली नेहमी ओलांडलेली आहे. सरकारचा विरोध हा माध्यमांनी केलाच पाहिजे. माध्यमं ही लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ आहेत आणि सरकारच्या बरोबरीची ताकद माध्यमांमध्ये आहे. त्यामुळे सरकारला विरोध करण्याची जी जनतेची जे एक काय म्हणता येईल हत्यार आहे ते माध्यम आहे. त्यामुळे माध्यमांनी फार संयमाने सगळ्या भूमिका मांडायला पाहिजेत. कुठलंही अशा प्रकारचं अतिरेकी कारवाई चालू असताना त्याच्यावरती जी सुरक्षा बलाची कारवाई चालू असते त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग कुठेही जगामध्ये दाखवलं जात नाही. आपल्याकडे ते वारंवार NDTVने केलेलं आहे. 26/11च्या रात्रीची मी स्वतः त्या मदत कार्यामध्ये सामील असताना समोर बघितलेलं आहे. पोलीस तिथे हळहळत होते की ज्या लपून बसण्याच्या जागा आहेत पोलिसांच्या, पोलीस जिथे आसरा घेत होते त्या सगळ्या जागा NDTVच्या चित्रीकरणातून उघड झाल्या होत्या. आता परवाची जी गोष्ट आहे की उरी हल्ल्याच्या 8 दिवस आधी बरखा दत्तनी एक त्या नदीतून कसं चोरून येता येतं याचं एक सर्वेक्षण करून तो एक रिपोर्ट दाखवला होता आणि नेमके अतिरेकी त्याच मार्गाने 8 दिवसानंतर येतात याची कुठेतरी मला वाटतं सुरक्षा खात्याला त्याची दखल घ्यावी लागते. मला वाटतं इथे कुठेतरी संयम बाळगण्याची गरज आहे माध्यमांनी सुद्धा. आणि तुम्ही जर आणीबाणीचा मुद्दा म्हणाल तर सगळ्यात पहिल्यांदा आणीबाणी सदृश जर परिस्थिती येणार असेल तर मी तरुण भारतचा संपादक म्हणून पहिल्यांदा त्याच्या विरुद्ध आवाज उठवेन. कारण तरुण भारतचा इतिहास हा नेहमी आणीबाणी किंवा अशा प्रकारच्या सरकारच्या कुठल्याही दडपशाहीच्या विरोधात, मग ते सरकार कोणाचंही असो, त्या दडपशाहीच्या विरोधात असा राहिलेला आहे, अशी भूमिका आमची राहिलेली आहे. एक पत्रकार म्हणूनही मला ती आजही ती भूमिका कायम ठेवायची आहे. परंतु माध्यमं कुठेतरी एक स्वतःचा संयम सोडतायत आणि विरोधाला विरोध करताना कुठेतरी आपण एक ती राजेश तुमचा मुद्दा पोहोचला. अभिषेक भोसलेंकडे मला जायचं आहे. अभिषेक भोसले हे तरुण प्राध्यापक आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जर्नलिझम आता नुकतेच झालेले, त्यामुळे त्या सगळ्या संदर्भामध्ये फार बारकाईने विचार करणारे असे तरुण अभ्यासक आहेत. अभिषेक, मला सांगा, ज्या प्रकारची भूमिका आता राजेश मांडतायत, राजेशचं म्हणणं असं आहे की NDTV हिंदीनंच मुळामध्ये आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या प्रकारची पत्रकारिता NDTV हिंदी करू पाहता आहे त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ पाहत आहे, अशा प्रकारचे विधान करतायत राजेश. अभिषेक भोसले, तुम्हाला असं वाटतं का खरोखरच की याच्यामध्ये सरकारनं जे केलं ते बरोबरच आहे आणि NDTV हिंदीसह सगळ्या माध्यमांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे? प्राध्यापक अभिषेक. मुळात माध्यमांबद्दल बोलताना म्हणजे ही जी सर्व आता चर्चा जी चालू आहे की आतापर्यंत जे सगळं आपण बघतोय की सरांनी जो आता मुद्दा सांगितला बरखा दत्तचा, तर तिथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे की बरखा दत्तनं ती स्टोरी जेव्हा केली होती त्यावेळेस भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याची दखल का घेतली नाही आणि तो मार्ग बंद करण्याचा प्रयत्न का केला नाही, हा त्या मुद्द्याला एक काउंटर मुद्दा येऊ शकतो. आता माझी जी भूमिका आहे, पहिल्यांदा तर मी या तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून या पूर्ण ज्या बंदीचा प्रस्ताव आणलेला आहे किंवा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा निषेध करतो. पण आणि माध्यमांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे किंवा आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे की जेव्हा पुनरुज्जीवनवादी विचार करणारी प्रवृत्ती जेव्हा सत्तेमध्ये येते तेव्हा ह्या गोष्टी घडतच असतात. मला वाटतं पहिल्यांदा ही गोष्ट आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. मुद्दा राहिला दुसरा NDTVचा. तर ही जी सगळी चर्चा चालू आहे की फक्त NDTVनंच अशा प्रकारचं रिपोर्टिंग केलेलं होतं का,
आणि पठाणकोटचा जो हल्ला झाला होता तो होऊन जवळपास 1 वर्षाचा कालावधी होत आहे. तर एवढ्या कालावधी गेल्यानंतर ही बाब का समोर येते परत? मुळात मुद्दा असा आहे की एनडीटीव्ही बद्दलचं विशेष जर सांगायचं झालं तर एनडीटीव्हीनं प्रस्थापित राज्यसत्तेविरुद्ध भूमिका घेताना सुद्धा इतर माध्यम व्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम केलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व प्रकरणामधून एनडीटीव्हीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि माध्यमांवर कुठेतरी बंधन आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. मनोज भोयर, मला सांगा, मी मुद्दाम तुमच्याकडे शेवटी आलो यासाठी, कारण आपल्यापैकी तुम्ही एकमेव आहात की ज्यांनी हिंदी वाहिन्यांमध्ये पण काम केलेलं आहे. आणि त्यामुळे एकूण हिंदी वाहिन्या, एनडीटीव्ही हिंदी असेल किंवा आणखी काही असेल, या सगळ्याच्या वृत्तांकनाचा तुमचा अनुभव आहे. आणि अनेकदा शेवटी असं आहे की हे मुळात सांगणार कोण, ठरवणार कोण, की हे म्हणजे देशद्रोही आणि हे म्हणजे, शेवटी त्यावेळी तुम्ही चित्रीकरण करत असता, वृत्तांकन करत असता, काही एक आचारसंहिता आहे, हे बरोबर आहे. पण उद्या जर कुठल्या तरी निकषावर आरोपीच्या पिंजऱ्यामध्येच उभं करायचं ठरवलं, आणि गंमत अशी आहे मनोज भोयर की खरं म्हणजे ज्या वाहिन्यांबद्दल हे अगदी छातीठोकपणे सांगता येईल त्या वाहिन्यांबद्दल काही घडत नाही. आणि अनेकदा केवळ काहीतरी कुठला तरी जुना राग काढायचा म्हणून पण हे प्रकार केले जातात. अशा वेळी दोन्ही मुद्दे आहेत. पत्रकारितेच्या अनुषंगानं पण काही विचार केला पाहिजे की आत्ता सरकार संवेदनशून्य आहे, सचिन परब म्हणतात त्याप्रमाणे. मनोज भोयर, काय म्हणणं? राजेश प्रभूजींनी मुंबईत काम केलेलं आहे आणि पूर्वलक्षी प्रभावानं जर हा नियम केंद्र सरकारचा लागू करायचं म्हटलं तर भाजपच्या जवळ जाणारं आत्ताचं एक राष्ट्रीय न्यूज चॅनल यांच्यावरती कारवाई करावी लागेल. 26/11च्या संदर्भातला मुद्दा त्यांनी काढला, त्यांना संधी मिळाली मुंबईत हे सगळं पाहण्याची. मला असं वाटतं की त्यानंतर खूप उलथापालथ झालेली आहे देशाच्या सगळ्या TV चॅनल्समध्ये आणि त्यावेळेला खूप सारी बंधनं स्वतःची घालून घेतली आहे. प्रत्येक मीडियामध्ये कालोघानं काही सुधारणा होत असतात, काही चिंतन मनन होत असतं. त्याप्रमाणे या देशातल्या अनेक म्हणजे राष्ट्रीय न्यूज चॅनल असतील, राष्ट्रीय वृत्तवाहिन्या असतील आणि प्रादेशिक, या सगळ्यांनी साकल्यानं त्याचा विचार केलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. असं नाही, काही चुका जरूर होतात मीडिया कव्हरेज करत असताना, पण त्या चुकांवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न अजिबात त्यानंतरच्या काळात झालेला नाही आहे. त्यामुळे सुदैवानं मला हे सांगावंसं वाटतं की ज्या रिपोर्टरनं ती बातमी दिली पठाणकोटची, तो रिपोर्टर खूप माझा जुना चांगला मित्र आणि आम्ही दोघांनी एकत्र कामही केलं आहे. नेमकं एनडीटीव्हीने केलं काय हे सांगण्याचा खटाटोप केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीनं अजिबात केला नाही. सगळ्या देशामध्ये अशी एक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे की एनडीटीव्हीने एक मोठं पाप केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जी केलेली आहे केंद्र सरकारची ती भक्तगणांना अत्यंत उचित वाटते. त्यांनी त्या परिसराचं वार्तांकन करत असताना, ज्याला आम्ही म्हणतो की वॉकथ्रू आपण करतो, त्यांनी त्या परिसराचं चित्रण केलं. बरं, त्यांनी वॉकथ्रूही केलं नाही. ज्या संदर्भात ती कारवाई झालेली आहे राजीव रंजन या एनडीटीव्हीच्या रिपोर्टरनं, त्यानं केवळ त्या परिसरात राहून एक फोनो दिला, लाईव्ह फोनो, आणि त्या फोनवरती त्या परिसराचं त्यांनी वर्णन केलं. ही फार काही मोठी चूक नाही आहे. ती इतर वर्तमानपत्रांनीही अनेक गोष्टी रिपोर्ट केल्या, TV चॅनल्सनी तेच रिपोर्टिंग केलेलं आहे. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की एनडीटीव्हीवरतीच कारवाई का? हा सर्वात मोठा आणि अगदी मूळ मुद्दा आहे. त्याला केंद्र सरकारला उत्तर द्यावं लागेल. एनडीटीव्ही आता आपल्या पद्धतीने अनेक विकल्प त्यांच्या समोर आहे, ते करतीलच. अनेक नोटिसा त्यांना यापूर्वी येऊन गेलेल्या आहेत आणि मूळ म्हणजे या संदर्भात त्यांना नोटीस आली होती, त्या नोटीसचं उत्तर त्यांनी दिलं होतं, समर्पकपणे दिलं, तरीही त्यांच्यावरती ही कारवाई आली. कारवाईचा एक वेगळा विचार होऊ शकला असता, पण ही कारवाई अत्यंत निषेधार्ह आहे आणि या देशातल्या तमाम नॅशनल न्यूज चॅनल असो, रिजनल न्यूज चॅनल असो, यांच्या कामकाजावरती एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं या निमित्ताने आणि स्वातंत्र्याची ही अत्यंत मोठी गळचेपी आहे असं मला वाटतं. राजेश, तुमचा जो मुद्दा आहे त्याच्या अगदी विरोधी मुद्दा मनोज भोयर मांडतायत. तोच मुद्दा सचिन परबांनी सुद्धा मांडला होता. तुम्हाला सविस्तरपणे बोललं पाहिजे, तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे. कारण बघा की अगोदर सुरुवातीला समजा एखादा संपादक बधत नाही, सुरुवातीला त्याला ट्रोलिंग, त्यानंतर सोशल मीडियावर त्याची बदनामी, हे सगळं सुरू करायचं आणि त्याच्यानंतर अगदी सरकारी पातळीवर थेटपणे अशा प्रकारची कृती करायची की ज्याच्यामुळे ते चॅनल एकदम मागे जाईल, त्या चॅनलचं मनोधैर्य खच्ची होईल, कदाचित उलटं पण घडेल, उलटपक्षी ते मनोधैर्य आणखी वाढेल. पण मुद्दा हा नाही आहे. मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं हे घडतं आहे, एनडीटीव्ही हिंदीच का? राजेश, तुम्ही जे काही सांगता आहात ना, हे सगळे संस्कार वर्ग आम्हाला मान्य आहेत. पत्रकारांच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे संस्कार वर्ग आवश्यक आहेत, त्या संस्कार वर्गामध्ये हे सगळं झालं पाहिजे.
पण मुद्दा असा आहे की NDTV हिंदीच का, जेव्हा की NDTV हिंदीनं अशी कुठलीही गंभीर चूक केली नाही. मनोज भोयरांचा मुद्दा आहे की NDTV हिंदीच का, त्यांनी काय चूक केली? राजेश प्रभू उत्तर द्या, काय चूक केली? मला असं वाटतं की ह्याचं मांडणी राही भिडे ताईंनी केलेली आहे. मी स्वतः मगाशी म्हटलेलं आहे की NDTVनी ज्या प्रकारचं रिपोर्टिंग केलं त्यांनी अतिरेक्यांना मदत मिळाली ही सर्वच राजेश प्रभू तुम्हाला तोडतो फक्त मी. राही भिडे तुम्ही असं म्हणालात का? एक सेकंद. राजेश प्रभू मी तोडतो. सुरुवातीला मी राही भिडेंकडे सुरुवातीला गेल्यामुळे त्यांनी एकूण प्रास्ताविक म्हणून आचारसंहिता मांडली, पण NDTV हिंदीनं दहशतवाद्यांना मदत केली असं काही तुमचं विधान असेल तर राही भिडे जरा सांगा. नाही, असं माझं म्हणणं नाही आहे. इनफॅक्ट उलट मी तर म्हणते काय की आता देशामधली परिस्थिती इतकी बदललेली आहे की आता पूर्वी आपण कसं डेमोक्रेसी, फ्रीडम वगैरे ह्या गोष्टीची चर्चा करत होतो, आता आपण संबंध चर्चाच बदललेली आहे देशामधली. तर देशातली चर्चा, माझं म्हणणं एवढंच आहे की कसं आहे की ह्या गव्हर्नमेंटनी जर NDTVवर हे केलं असेल तर त्याच्यासाठी ते कोणी निर्णय घेतला? मला मगाशी मी बोलत असताना माझा मुद्दा अर्धवट राहिलेला होता, तो मी जरा पूर्ण करते. मला असं म्हणायचं होतं की ही जी बंदी केली त्याचा निर्णय कोणी घेतला? तर एका मंत्री समितीने, मंत्री गटाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे पार्लमेंटरी कमिटीने जर घेतला असता तर ती गोष्ट वेगळी होती, कारण पार्लमेंटरी कमिटीमध्ये सर्व पक्षीय लोक असतात. तर तशा कमिटीने जर निर्णय घेतला असता तर आपण समजू शकलो असतो, पण तसं झालेलं नाही आहे. मंत्री गटाने हा निर्णय घेतलेला आहे, तेव्हा त्याच्यासाठी काय प्रूफ आहे? मला म्हणायचं आहे की जर बंदीच आणायची होती तर सगळ्यात पहिल्यांदा ही गुन्हा दाखल करायला हवा होता. मी जे मगाशी सांगत होते की भारतीय संविधानामध्ये काय आहे, तर ह्याला ही रेस्ट्रिक्शन्स जे आहेत, रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत विथ ज्युडिशियल स्क्रुटिनी आहे. तर तसं झालंय का? तसं जर झालं असतं बरोबर. राही भिडे तुम्ही तुमचा राहिलेला मुद्दा पूर्ण केलेला आहे. राजेश प्रभू, ठीक आहे, राही भिडेंना हे म्हणायचं आहे किंवा नाही हा मुद्दा वेगळा, पण त्यांना म्हणायचं नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय. पण तरीही तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही म्हटलंच पाहिजे. राजेश प्रभू, मला एक सांगा की मुळामध्ये या प्रकारची कारवाई NDTV हिंदीवर होणं हे पूर्वग्रह दूषित आहे, हेतुतः आहे, अशी टीका जाहीरपणे आता सचिन परबांनी केली. मनोज भोयरांनी जाहीरपणे सांगितलं, त्यांनी एका चॅनेलचं उदाहरण दिलं की जर अशी करायची असेल तर या चॅनेलवर तर गंभीरपणे कारवाई केली पाहिजे, पण ते भाजपच्या जवळचं आहे म्हणून ही कारवाई होत नाही आणि NDTV हिंदीवर मात्र होते. याचा अर्थ हेतूंमध्ये गडबड आहे. राजेश प्रभू, एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून तुम्ही आहात संपादक तरुण भारतचे. तरुण भारत हा हे संघाचं मुखपत्र असेल, भाजपशी जवळीक असेल, हे सगळं मान्य आहे, पण तरीही तुम्ही संपादक आहात. अशा वेळी तुमची भूमिका काय नक्की तुम्हाला म्हणायचं आहे जरा सांगा. मला हे स्पष्टपणे मगाशी मी म्हटलं तसं माध्यमांनी स्वतःचा संयम बाळगला पाहिजे. आता ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सरकारने केलेल्या कुठल्याही कारवाईवरती आज आपण इतक्या उघडपणे चर्चा करतो आहोत, इतक्या उघडपणे सरकारचा विरोध प्रत्येक पत्रकार मंडळी जाहीर चर्चेमध्ये करतायत, आणि असं असताना देखील पुन्हा पुन्हा सरकार दडपशाही करताय असं सांगितलं जातं. आता म्हणजे हे याच्यात समाधान मानायचे दिवस आले असतील तर फारच झालं. अहो राजेश प्रभू आता याच्यामध्ये समाधान मानायचे दिवस आले असतील ना, तर एवढी टीका तर पाकिस्तानमध्ये पण केली जाते. हे म्हणजे याच्यावर तुम्ही कसं काय? मुद्दा लक्षात घ्या. माझं म्हणणं एवढंच आहे राजेश प्रभू की पत्रकारांनी संयम बाळगला पाहिजे वगैरे, उत्तम सुविचार आहेत, त्या सुविचारांचा संग्रह आपण काढू. माझा आत्ताचा मुद्दा असा आहे की NDTV हिंदीच का, NDTV हिंदीने गडबड काय केली हे जरा सांगा. फॅक्टवर बोलायला पाहिजे ना. NDTV हिंदीने हे वारंवार केलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्धचा रोष जो आहे जनमानसामधनं व्यक्त होत होता, त्यामुळे साहजिकच जनमानस काय, कोण जनमानस, जनमानस काय म्हणजे सोशल मीडियावर जाणीवपूर्वक ट्रोलिंग तुम्ही घडवणार नाही रे. राजेश प्रभू ऐका, राजेश प्रभू मोघम उत्तर मला नकोय, मला ऐका राजेश प्रभू, कोणीही ऐका, नाही तुम्ही सगळे राजेश प्रभू ऐका, राजेश प्रभू ऐका, राजेश प्रभू ऐका, राजेश प्रभू ऐका, राजेश प्रभू. आणि कायदा जर त्यांच्या बाजूने असेल तर त्यांना त्याच्यामध्ये यश मिळेल, इतकी साधी गोष्ट आहे. राजेश प्रभू ऐका, हे फारच इतकी साधी गोष्ट नाहीये. उद्या कुठल्याही दैनिकावर, कुठल्याही चॅनलवर आम्ही गुन्हा दाखल करतो, तुम्ही कोर्टात जा, तुम्ही जिंकाल. 9 तारखेला तुम्ही आता सांगता आहात की बंदी ऐका नाही राजेश प्रभू आणि तुम्ही जे म्हणता आहात ते ऐका माझं म्हणणं ऐका. राजेश प्रभू माझं म्हणणं ऐका. जनमानसामध्ये लोकप्रियता हा काही निकष आहे का चांगल्या पत्रकारितेचा? आणि जनमानस ठरवणार कोण?
सोशल मीडियावरचं ट्रोलिंग, सोशल मीडियावरचं हेतुतः लॉबिंग, हेतुतः फिल्डिंग म्हणजे जनमानस आहे का? जनमानस म्हणजे काय? तुम्ही काय सार्वमत घेणार आहे म्हणजे का? काय? ऐका, मी तुम्हाला मुद्दा हा नाहीये. एनडीटीव्ही हिंदी थोर आहे असं म्हणणारे पण पुष्कळ लोक आहेत, ते चोर आहेत असं म्हणणारे पण काही लोक असतील. मुद्दा असा आहे की जनमानस ठरवणारे आपण कोण? अशा वेळी एनडीटीव्ही हिंदीच का? मला इथे एक प्रश्न एनडीटीव्ही उपस्थित हिंदीच करायचा का? आहे. ऐका हा, मला बोला. एक प्रश्न उपस्थित करायचा हा, आहे. करा. आपण एनडीटीव्ही वरती 1 दिवसाची बंदी घातली आहे, फक्त 1 दिवसाची, हा. आणि त्याच्यावरती विचार करून त्यांच्या सगळ्या त्या घटनेनंतर 1 वर्ष पूर्ण देऊन त्यांना नोटीस वगैरे देऊन नंतरही कारवाई केली गेली आहे. आजपर्यंत आमच्या तरुण भारत समूहावरती इतक्या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याबद्दल कधी एकही पत्रकार बोललेला मला ऐकिवात नाहीये आजपर्यंत. मनोज भोयर बोला. प्रॉब्लेम आहे संघ आणि त्या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम आहे की फॅक्टवरती बोलत नाही. मी तुम्हाला पहिल्याच तुमच्या प्रश्नाला मी फॅक्टच मांडतोय की. मी मांडतो मी ना. फॅक्टच मांडतोय. राजेशजी, तुम्ही जेव्हा बोललात त्याला मी प्रत्युत्तर दिलंय आणि माझा मूळ बेसिक प्रश्न असा होता की काय एनडीटीव्हीची चूक आहे आणि कुठल्या आधारे, त्याचं रिझनिंग काय आहे, कुठल्या आधारावरती त्यांच्यावरती ही कारवाई झाली. आणि मी तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती जी तुमच्याकडे नाही आहे मी दिली ना ती, की काय केलं नेमकं त्याने, त्याची चूक कोणती होती. आणि जर जनमानस तुम्हाला ठरवायचं असेल सोशल मीडिया, तर तुम्ही एनडीटीव्हीच्या आणि काही वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बघा, तिथे सुद्धा असंख्य मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्या वाचल्यात का तुम्ही? मग त्या खऱ्या समजायच्या नाहीत का? त्याचा आदर नाही करायचा का? दुसरा मुद्दा की ज्या सगळ्या वाचकांचा आणि त्या दर्शकांचा मी आदर व्यक्त करतो त्यांच्याबद्दल. आणि लोकशाहीमध्येही प्रत्येकाला मुभा आहे आपापलं म्हणणं मांडण्याचं, त्याप्रमाणे एनडीटीव्हीला सुद्धा मुभा आहे. हो, पण ती तुम्ही कोणीच नाकारलेली त्यांच्या नाहीये, असं विरोधात काही गेलेल्या प्रतिक्रिया ह्या ग्राह्य मानायच्या आणि त्यावरून तुमचं मत ठरवायचं, असं नाही होत नाही, ना. असं खरं नाही, म्हटलं मी. खरं असं नाही म्हणजे म्हटलं मी. माझं मत मांडलं. एक सेकंद राजेश, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे, मला आता ब्रेक घ्यायचा आहे. पण सचिन परब, एकूण राजेश प्रभू जे मांडतायत काय म्हणणं? नाही, एकतर कसं आहे की ते जे मांडतायत ते नेहमीसारखं अर्धसत्य आहे. म्हणजे काहीतरी एक आपण सांगायचं आणि मग त्याचाच डांगोरा पिटत राहायचा. आणि मग पत्रकाराला कोणाच्याही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणे सगळ्यात सोपं असतं. आणि एनडीटीव्ही ज्या संयमाची गोष्ट केली जाते, सगळी चॅनल आपण इतकी दिवस बघतोय, सगळ्यात संयमाचं चॅनल म्हणजे संयमितपणे ज्याच्यामध्ये वार्तांकन केलं जातं, ज्याच्यामध्ये मुद्दे मांडले जातात, अत्यंत साधेपणाने. आजपर्यंत वेगवेगळ्या लाटा आल्या हिंदी चॅनल्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या, म्हणजे नागिणीच्या स्टोरीज चालवण्यापासून ते भूताखेताच्या चालवण्यापासून आणि देशभक्तीची लहर येईपर्यंत त्या सगळ्यामध्ये संयमित आणि अत्यंत प्रामाणिक असं वार्तांकन ज्या एनडीटीव्हीने केलं त्याच्याबद्दलच तुम्हाला आक्षेप का? जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा त्यांच्या विरोधात तेवढ्याच द्वेषाने ही लोक मांडत होती, तेव्हा त्याच्याबद्दल आक्षेप नव्हता. आणि आज फक्त आमच्याबद्दल मांडायचं नाही, आम्ही बाकीच्या सगळ्यांना विकत घेऊ, म्हणजे वेगवेगळे चॅनल्स विकत घेऊ, आमची लोक चॅनल्स विकत घेतील आणि मग जे बोलणार आहेत ते शांत राहत नाहीत. रवीश कुमार सारखा माणूस आहे, त्याच्यावर कोणताही आक्षेप घेता येत नाही, कारण अगदी जमिनीवर राहणारा माणूस आहे, त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. त्याच्याबद्दल इतर जे हायफाय रिपोर्टर्स किंवा संपादक आहेत त्यांच्यासारखं लोकांपासून दूर नेता येत नाही. आणि हा साधा माणूस साध्या पद्धतीने आपल्या गोष्टी मांडतो, त्या लोकांना आवडतात. आणि मग त्याच्याबद्दल जेव्हा त्याचा गळा कापता येत नाही, जेव्हा घोटता येत नाही, तेव्हा मग तुम्ही त्यांची चॅनल बंद करणार. राजेश प्रभू, मला फक्त एवढंच सांगा, आपल्याकडे वेळ कमी, मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण मला एवढंच सांगा की मुळामध्ये समजा आपण क्षणभर मान्य केलं, तुमचंही मत आहे आणि तुमच्या मताचा मीही आदर करतो, लोकशाहीमध्ये मुभा तुम्हाला पण आहे, पण मलाही सांगा की समजा आपण क्षणभर मान्य केलं की एनडीटीव्ही हिंदी हे अतिशय संतुलन विसरलेलं, बेताल, बेमुरवतखोर, बेभान असं चॅनल आहे, हे आपण मान्य करूया. मला जरा सांगा की राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये असं कुठलं चॅनल आहे की जे तुमच्या लेखी कमालीचं संतुलित, संयमित आणि अत्यंत भान बाळगणार आहे? असं आजच्या घडीला कुठलंच चॅनल सांगता येत नाही दुर्दैवाने. मग मला सांगा, मग अशा वेळी एनडीटीव्ही हिंदीलाच का आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय? ह्या प्रश्नावरती चर्चा होऊ शकते की ते तीच चर्चा करतोय आपण चर्चा तीच त्यांच्यावरती का करतोय. कारवाई केली, याच्यावरती चर्चा नक्कीच होऊ शकते. याच्यावर चर्चा होऊ शकते, ती चर्चा आपल्याला करायची आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो ही अघोषित आणीबाणी की बेजबाबदार पत्रकारितेला लगाम, अर्थातच
कारण सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या इतिहासामध्ये कधीच घडलं नाही असं एका वाहिनीला सांगितलं गेलं की 9 तारखेला NDTV हिंदीला सांगितलं गेलं की 9 तारखेला तुम्हाला तुमचं प्रसारण करता येणार नाही, त्यामुळे टोटल ब्लॅक आउट. हे जे आहे म्हणजे ज्या रवीश कुमारनं पूर्णपणे ब्लॅक स्क्रीनचा प्रयोग केला की अंधार आहे टी व्हीवर, माझ्याकडे भोवताली सगळं अंधार आहे आणि जो बाहेर अंधार आहे तोच माझ्या स्क्रीनवर अंधार आहे, असं म्हणत रवीश कुमारनं जो पोएटिक प्रयोग केला आणि त्या प्रयोगाला खूप लोकांनी दाद दिली की खरंच अंधारून आलेलं आहे बाहेर, प्रकाश नाही, उजेड नाही, आशा नाही. अशा वेळी जेव्हा रवीश कुमारच्या चॅनलला NDTV हिंदीला पठाणकोटच्या हल्ल्याचं निमित्त करून एका दिवशी तुम्हाला प्रसारण करता येणार नाही असं सांगितलं जाणं ही अघोषित आणीबाणी आहे की खरंच या वाहिनीची काही चूक आहे, त्यामुळे पत्रकारांनी पण धडा घेतला पाहिजे अशी सगळी चर्चा सुरू आहे. आणि माझे सगळे पत्रकार मित्र या निमित्तानं आलेले आहेत. खरं म्हणजे माझ्यासाठी जरी निमित्त दुःखद असलं तरी आजचं कार्यक्रम फार आनंददायक आहे. याचं कारण असं आहे की माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांना घेऊन कार्यक्रम करण्याची संधी एरवी फारशी मिळत नाही, पण माध्यमांचाच विषय असल्यामुळे माध्यमांमधली सगळी मंडळी येत आहेत, एकत्रितपणे बोलत आहेत. तिकडे सोलापूरमध्ये आमचे राजेश आहेत, इकडे स्टुडिओमध्ये सगळे पत्रकार आहेत, पण ही सगळी मंडळी बोलत आहेत की एकूण माध्यमांच्या अनुषंगानं गंभीरपणे चर्चा केली पाहिजे अशी ही सगळी मांडणी होते आहे. मनोज भोयर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही जो मुद्दा मांडत होता तो मुद्दा मला एक सांगा की मुळामध्ये हे सगळं बरोबर आहे, पण अशा वेळी NDTV हिंदीनं जरी काही केलं नसेल किंवा बाकीच्या तुम्ही सांगितलं की बाकीच्या वाहिन्यांनी पण हे केलेलं आहे, मग त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर झाली पाहिजे किंवा नाही हे काही एक्सक्यूज होऊ शकत नाही. समजा चूक असेल NDTV हिंदीची, तुम्हाला असं वाटतं का की खरंच NDTV हिंदीनं सुद्धा काही दक्षता बाळगायला पाहिजे होती? एकूणच हा मुद्दा इतका संवेदनशील आहे, अशा वेळी थोडं सजग असायला पाहिजे होतं. सरकार हे सांगू पाहत आहे असं काही वाटतं का? मला असं वाटतं की तुम्ही कारवाई, आणि मी पूर्वी म्हणालो की संभ्रमित वातावरण देशासमोर तुम्ही तयार केलं आहे. तुम्ही नेमकं काय केलं NDTVने हे सांगण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही, ती त्यांची जबाबदारी आहे. आणि तुम्ही हेही सांगायला पाहिजे की तुम्ही घालून दिलेली नेमकी आचारसंहिता काय आहे, यापुढे कुठली पावलं मीडियाने उचलली गेली पाहिजे हे सांगण्याची फार गरज आहे. आणि त्यात काही सुधारणा करण्याची जर गुंजाईश असेल तर मला वाटतं तेही करायला पाहिजे. कारण मूळ मुद्दा NDTVच्या निमित्तानं हा आलेला आहे की स्वातंत्र्याची गळचेपी इथे झालेली आहे आणि त्यामुळे यापुढे कोणती पावलं टाकावी चॅनल्सनी हा एक मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यात माध्यम म्हणून माध्यमांमध्ये काम करणाऱ्या TV वाहिन्या असो किंवा वर्तमानपत्र असो, आम्हाला त्यांच्यासोबत राहावंच लागेल. तरुण भारताच्या विचारधारेशी कदाचित राजेश प्रभू आम्ही सहमत नसू किंवा नसतोही, पण पत्रकार म्हणून आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत. कुठल्या तुमच्या पत्रकारांवरती हल्ला झाला असेल आणि माध्यमातली लोक तुमच्यासोबत नसतील असं कधी होत नाही. पत्रकार म्हणून तुम्ही सोलापूरला असाल, कुठेही असाल, तुमचे मित्र असतील, सहकारी असतील, आम्ही कायम पत्रकार म्हणून त्यांच्यासोबत आहोत. पण हा इतका मोठा गंभीर प्रश्न या देशामध्ये निर्माण झाला आहे की एकट्या चॅनलला भरीस पाडून केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत असंवेदनहीन आणि तो निषेधार्ह यासाठी आहे की एक दिवस चॅनलला ब्लॅकआउट करणं ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही चॅनलमध्ये काम केलं नसेल पण 1 सेकंदाचा जरी ब्लॅक चॅनलवरती गेला तरीही गहजब होतो चॅनलमध्ये आणि पाहणाऱ्याला ते फार विचित्र वाटतं. मला असं वाटतं की रवीश कुमारचा जो 1 तासाचा जो अंधार होता तो केंद्र सरकारला खूपच खुपलेला दिसतो आणि म्हणून त्यांनी दिवसभराचा अंधार दाखवायचं ठरवलेलं आहे. अभिषेक भोसले, हा दिवसभराचा अंधार जो काही आहे त्याच्यामागे खरंच काही षडयंत्र आहे असं वाटतं का? कारण जी चर्चा आता सुरू आहे त्यामध्ये जवळपास सगळेजण प्रत्यक्ष पद्धतीनं हेच म्हणतायत की हे षडयंत्र आहे, हे हेतुतः केलं गेलेलं आहे. अभिषेक भोसले काय म्हणणं आहे? हे नक्कीच षडयंत्र आहे. कारण मी पूर्वी बोलताना ते सांगितलं की NDTVने जी 2014च्या नंतर जी भूमिका घेतलेली आहे किंवा ज्या सगळ्या आता भारतामध्ये असहिष्णुतेचं वातावरण वाढत होतं त्यावेळेस NDTVने जी चिकित्सक, सरकारची चिकित्सा करण्याची जी भूमिका घेतली आणि जी संयमी होती आणि त्यातल्या त्यात मुळात जाऊन विचार करायचा म्हटलं तर सामान्य माणसाला आवाज देण्याचं काम रवीश कुमारने केलं होतं. जर ट्विटर आणि फेसबुक या माध्यमांचा जर आपण विचार केला तर रवीश कुमार आणि बरखा दत्त यांची फेसबुक आणि ट्विटर या माध्यमांवर जेवढी गळचेपी इथल्या काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी केली तेवढी भारतातल्या कोणत्याही पत्रकाराने आजपर्यंत सहन केलेली नसावी असं मला वाटतंय. दुसरा मुद्दा सरांनी बोलताना जो मांडला की आम्ही आज स्टुडिओमध्ये बसून ह्या विषयावरती चर्चा करतोय आणि तुम्हाला कसं वाटतं की सरकार ही दडपशाही करते. मुळात भारत हे कायद्याचं राज्य आम्हाला सगळ्याला माहिती आहे, ते आम्हाला कोणी सांगायची गरज नाहीये. पण ह्या देशाचा कायदा कुणाच्या हातामध्ये आहे याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
आणि आज कायदा ज्या लोकांच्या हातात आहे ती लोक आमची मुस्कटदाबी करणारच आहेत, ते उघड आहे. त्यामुळं आज माध्यमांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपण जर्मनीपासून सगळा जगाचा इतिहास बघितलेला आहे. आणि माध्यमांबद्दलही मला एक आक्षेप नोंदवायचा आहे, या सर्व बाबतीत मी माध्यमांचा अभ्यासक आहे म्हणून, की माध्यम फक्त अशी एखादी मोठी घटना घडल्यानंतरच माध्यमाची अभिव्यक्ती या सगळ्या गोष्टीवर बोलत असतात. पण एकंदरीत मागच्या 3 वर्षापासून जर आपण हा सर्व विचार केला तर सतत डेली लाईफमध्ये तुम्हाला या घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे आजच आणीबाणी येते का, अघोषित आणीबाणी आहे का, असं काही नाहीये. हे पूर्वीपासून सुरू झालेली प्रक्रिया आहे. आणि दुसरी गोष्ट सतत चर्चेमध्ये जी येते की आज जे पत्रकार सर्व सरकार विरुद्ध बोलतायत ते पूर्वी बोलत होते का, असा एक क्वेश्चन मार्क यांच्या सगळ्या भूमिकांवर लावला जातो. तर मला हे आवर्जून आणि ठोसपणे हे सांगायचं की जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी सुद्धा ही मंडळी बोलत होती. म्हणजे परंजय गुहा ठाकूरदांचं जर नाव बघितलं तर कोळसा घोटाळ्यावरती त्या माणसाने फिल्म बनवलेली आहे त्या काळामध्ये. त्यामुळे माध्यम त्या काळामध्ये त्यांची भूमिका ठोसपणे बजावत असतात. फक्त काही सरकारांना ती भूमिका पटत असते किंवा ते त्याला तेवढी मोकळीक देतात. सध्याचं सरकार त्याला देत नाहीये. राजेश प्रभू साळगावकर, मला एक सांगा, म्हणजे कन्हैया कुमार असेल किंवा माध्यमं असतील, सगळ्या संदर्भामध्ये ज्या प्रकारे सरकारची रिॲक्शन आहे, प्रतिक्रिया आहे की तुम्ही बोलू नका, तुम्ही आमच्या विरोधामध्ये आवाजच करायचा नाही. खरं म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये सातत्याने इथे आवाज होत आलेला आहे, आंदोलनं होत आलेली आहेत, निदर्शनं होत आलेली आहेत, हे काही नवीन नाही आहे. तरीसुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये मात्र मुस्कटदाबी होते आहे, अशी तक्रार विद्यापीठांमध्ये आहे, अशी तक्रार माध्यमांमध्ये आहे, अशी तक्रार कलावंतांमध्ये आहे, अशी तक्रार अकॅडमिशियन्समध्ये आहे. सगळ्यांना असं वाटतंय, ऐका माझा प्रश्न पूर्ण ऐका, सगळ्यांना असं वाटतंय की इथे काहीतरी घडतं आहे, असहिष्णुता आहे, आणि हे जे वातावरण आहे त्याच्यामुळेच NDTV हिंदीवर सुद्धा कारवाई झाली आहे. राजेश प्रभू, तुम्हाला असं वाटतं का की सरकारनं थोडं खुलं झालं पाहिजे, थोडं मोकळं झालं पाहिजे? मला 100% मला तुमच्याकडनं या प्रश्नाची अपेक्षा होती. आणि हा सगळा विषय हा अगदी कन्हैया कुमार, असहिष्णुता वगैरे वगैरे इथपर्यंत नेला जाईल. त्याच्याही पुढे तो आणखी ताणून गुजरातच्या सगळ्या विषयांपर्यंत तो नेला जाईल ह्याची अपेक्षा आहेच. मला असं वाटतं की ही सगळी असहिष्णुता म्हणा किंवा मुस्कटदाबी म्हणा इतकी ओरडून जगाला सांगितली जाते आणि हे सांगणाऱ्यांना कोणालाही कुठल्याही सरकारी कारवाईला तोंड द्यावं लागलेलं नाही. NDTVचा हा एक स्पेसिफिक एका टेलिकास्ट बद्दलचा मुद्दा आहे. बाकी NDTV मोकळंच आहे, त्यांना जे काही दाखवायचंय ते दाखवू शकतात. पुन्हा त्याचं राजकीयकरण केलं जाणं, याला मला वाटतं सरकारचाही आक्षेप असेल आणि काही दर्शकांचाही आक्षेप असेल. ही सगळी चर्चा अधिक खुलेपणाने आपण करू शकतो आहोत, अधिक खुलेपणाने ती व्हावी, आणि असं वातावरण मला तरी वाटतं भोवताली आहे. आपण सगळेजणांनी हे या चर्चेमध्ये फार खुलेपणाने भाग घेतलेला आहे. मला असं वाटतं माध्यमांनी थोडासा आणखी प्रगल्भता दाखवली पाहिजे. एक निश्चितपणे जाणवतं की भाजप आता पहिल्यांदाच सत्तेवरती आलाय. भाजपच्या लोकांना खुलेपणाने टीका सहन करण्याची सवय अजून फार नाहीये. त्यांना कोणीही टीका केली की लगेच राग येतो, हे बरोबर आहे. त्याच्याबद्दल फार तीव्र प्रतिक्रिया अगदी मंत्र्यांच्या भाषणांमधून सुद्धा आम्ही ऐकलेल्या आहेत. परंतु जनमानस जे आहे, आज जनमानसामध्ये एकूण माध्यमांबद्दलची जी भावना तयार झालेली आहे ती का तयार झाली आहे? आज सरकारने ही भूमिका घेतल्यानंतर NDTVवर बंदी घालण्याची 1 दिवसाची ती भूमिका घेतल्यानंतर जनमानसातून जे स्वागत झालेलं आहे ते का होत आहे? राजेश प्रभू हे जनमानस नावाची काय भानगड आहे हे मला कळायला तयार नाही. राजेश प्रभू, हे जनमानस नावाचं जे काही प्रकरण आहे, सचिन परब जरा खुलेपणानं बोला, सहिष्णुतेबद्दल बोलू नका, बाकी कशाबद्दल बोलू नका, आणि खुलेपणानं बोला आणि जनमानस समजावून घ्या. हे जनमानस काय प्रकरण आहे? आपण माध्यमांमध्ये काम करतो, राजेश पण माध्यमामध्ये काम करतात, मला काही कळलेलं नाही बा. मी आवाज महाराष्ट्राचा करतो, एवढ्या लोकांशी बोलतो, लोक माझ्याशी बोलतात, पण अवघ्या महाराष्ट्राचं जनमानस कळणं ही कला जी काही राजेश प्रभूंना अवगत झालेली आहे त्याच्याविषयी मला अत्यंतिक आदर आहे. सचिन परब, काय म्हणणं आहे? सर, मला काय वाटतं की अनेक संवैधानिक मार्ग आहेत अशा पद्धतीने एखाद्या चॅनलवर किंवा वर्तमानपत्रावर कारवाई करण्यासाठी. म्हणजे आपण प्रत्येक चॅनलच्या खाली एक स्ट्रीप अनेकदा बघत असतो की तुम्हाला काही या चॅनलमध्ये काही आक्षेपार्ह आढळत असेल तर या नंबरवर या लोकांना कॉन्टॅक्ट करा. तर तशा पद्धतीच्या ज्या परीक्षणाच्या म्हणजे जी सर्वोत्तम मार्ग होता की त्या एका संस्थेद्वारे त्या पद्धतीचं जर परीक्षण केलं गेलं असतं
तर आपण समजू शकलो असतो. पण एक मंत्रिगट नेमला जातो आणि तो मंत्रिगट अशा पद्धतीने ते कारवाई करतो, म्हणजे आता तुम्ही आमच्या विरोधात बोलाल तर आमच्याशी गाठ आहे. तुम्ही त्या सिस्टममध्ये नाही, म्हणजे तुम्ही कोर्टात जायचं, तुम्ही कुठल्या कमिटीच्या समोर जायचं असं नाही, तर आम्ही मंत्री ठरवणार, आमच्या विरोधात बोलायचं नाही म्हणून. अशा पद्धतीचा जो धाक निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे ना, तो निषेधार्ह आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवर चर्चा होऊ शकते की NDTVने केलंय की ते बरोबर आहे की नाही आहे, आणि त्याच्यासाठीचे अनेक मार्ग मोकळे आहेत. पण अशा पद्धतीने न करता आमच्यावर जेव्हा धाक दाखवला जातो, आणि प्रश्न आमचा नाहीच आहे, म्हणजे माझ्या पत्रकारांचा नाही आहे, रवीश कुमारचा काही पगार कमी होणार नाही एक दिवस ब्लॅकआउट झाल्यामुळे, किंवा चॅनलचा काही TRP खाली येणार नाही, वाटल्यास उलटच होईल, वाढेलच. प्रश्न आमचा नाही आहे. प्रश्न आम्ही जे आमच्या समोर दिसतंय किंवा आम्हाला जे वाटतंय ते व्यक्त करणं, म्हणजे आम्हाला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, म्हणजे लोकांना जाणून घेण्याचं प्रॉब्लेम आहे, म्हणजे लोकांची अडचण होणार आहे. आम्हाला जे वाटतंय ना ते आम्ही लोकांना सांगू शकणार नाहीये, आणि त्याच्यामुळे लोक त्यांचं मत योग्य प्रकारे बनवू शकणार नाहीये. नुकसान आहे ते लोकांचं आहे. त्याच्यामुळे जी काही अडचण होणार आहे ते लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आम्ही काय आमची युनियन बनवून आमच्या बाजूने काही भांडत नाहीये. आम्हाला त्याच्याशी त्या पद्धतीने वैयक्तिक काही लाभ आणि हानी होणार नाहीये या एका दिवसाच्या ब्लॅकआउटमुळे, किंवा रवीश कुमारलाही नाही किंवा NDTVला नाही. हे जे लोकांचं याच्यामध्ये होणारं नुकसान आहे, जे कोणत्याही मोकळ्या वातावरणामध्ये जे लोकांचा फायदा असतो, सर्वसामान्यपणे जे सर्व प्रकारच्या बाजू समजून घेता येतात, ते या वातावरणात होणार नाहीये. हे वाईट आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. मनोजकडे पण मला यायचं. राही भिडे, मला सांगा की मुळामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं त्याच्यावर पण चर्चा केली पाहिजे, हा एक भाग आहे. बरं, हे केवळ राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे असं नाही, राज्य स्तरावर सुद्धा ज्या प्रकारच्या JR बद्दल चर्चा झाली होती मधल्या काळामध्ये, त्यातही माध्यमांमध्ये असं काही येत आहे का, खातरजमा करा. अगदी सुरुवातीला असं म्हटलं गेलं की आणीबाणीच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं सगळे ते हे असायचं, जो फॉर्म ज्या फॉर्मॅटमध्ये पाठवावं लागायचं, अगदी त्या पद्धतीनं आता सगळ्या सूचना किंवा काय अशा वर्तमानपत्रांना किंवा माध्यमांना होत आहेत, अशा प्रकारे पण बोललं जातं आहे. हे राष्ट्रीय स्तरावर आहे, हे राज्य स्तरावर आहे. अशा वेळी ज्या अघोषित आणीबाणीचा उल्लेख वारंवार केला जातो, राही भिडे, तुम्हाला असं वाटतं का की अघोषित आणीबाणी असं याला म्हणणं हे अतिरंजित आहे असं वाटतं, की खरंच तेवढी गंभीर स्थिती आत्ता आहे असं वाटतं? मला असं वाटतं की वातावरण फार बदलायला लागलेलं आहे. अतिशय वातावरण बदलतं आहे. आता धर्माची इतके दिवस चर्चा आपण करायचो, आता जातींची चर्चा व्हायला लागलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचं सबंध सामाजिक वातावरण बदलत चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये लोक म्हणजे जे कोणी हे घडवून आणतायत ते इतके संवेदनशील झालेले आहेत की आम्हाला वृत्तपत्रामध्ये दररोजच सहन करायला लागतं की हे आमच्या विरुद्ध आलंय, ते आमच्या विरुद्ध आलंय. म्हणजे आता लोक बोलायला लागलेत. म्हणजे जे कोणी हे सगळे, आता आपण मध्यंतरी आपण पाहिलेलंच असेल की आपल्या राज्यामध्ये किती मोर्चे, सगळे आता जातीचे मोर्चे निघायला लागलेत. पूर्वी राजकीय पक्षांचे मोर्चे निघायचे, आता जातीचे मोर्चे निघायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे संबंध वातावरण, आता पूर्वीचं वातावरण आता संपूर्ण बदलतच चाललेलं आहे की काय. म्हणून मगाशी पण मी हा मुद्द्याकडे येत होते की पूर्वी जी आपण फ्रीडमची चर्चा करत होतो, अभिव्यक्तीची चर्चा करत होतो, आता आपण सगळं बदललेलं आहे. आपण आता दहशतवादाची चर्चा जास्त करतो आहोत, आपण जातीची चर्चा करतो आहोत, आपण धर्माची चर्चा करत आहोत. आता ते गुजरातला आपण आणायचं की नाही चर्चेमध्ये हा प्रश्न वेगळा आहे, परंतु धर्म परिवर्तन जर करायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्याची आपण परवानगी घेतली पाहिजे. आता धर्म हा खाजगी विषय असतो, परंतु तो आता खाजगी विषय राहिलेला नाही राजकारणामध्ये. आता खरं म्हणजे आता जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे ते धर्माचाच राजकारणात उपयोग करून आलेला आहे. त्यामुळे हे सगळं आपल्या देशातलं वातावरण आता संपूर्ण बदलत चाललेलं आहे. आणि जे हे बदलवता आहेत, इतकी संवेदनशीलता आहेत की तुम्ही हे असंच का छापलं, तसंच का छापलं, हा प्रकार सुरू. मनोज भोयर, मला सांगा, आता राही भिडे जे बोलतायत ते महत्त्वाचं आहेच, पण मनोज भोयर, म्हणजे आता NDTV हिंदीवर थेटपणे कारवाई केली, सरकारनंच केली अगदी अधिकृतपणे, म्हणून आपल्याला त्याच्यावर आपण बोलतो तरी आहोत. अशा अनेक अप्रत्यक्ष गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमांमध्ये हस्तक्षेप सरकार या ना त्या निमित्तानं करतं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये हे पुढं आलं आहे. अशावेळी एकूण माध्यमांमध्ये काम करणं हे फार अडचणीचं होतं आहे. अशा प्रकारे पण चर्चा सुरू आहे. आणि जर माध्यमांची गळचेपी सुरू झाली तर एकूण लोकशाहीसाठी हे वातावरण काही फार बरं नाही असं सगळं बोललं जात असतं. अशावेळी राजेश प्रभूजी भूमिका मांडतायत, काय म्हणणं आहे तुमचं?
संजय, मला असं वाटतं की तुम्ही त्या महाराष्ट्र सरकारच्या GRचा उल्लेख केला आणि मग नंतर त्यांना आपलं पाऊल मागे घ्यावं लागलं. रायजींनी अंधाराचा विषय काढला. या देशाचे पंतप्रधान हे प्रकाशाच्या दिशेने झेपावण्याची गोष्ट नेहमी बोलून दाखवतात. मला असं वाटतं एक फिलिंग माध्यमामध्ये आणि त्यांच्याशी नातं सांगणाऱ्या लोकांमध्ये एक येऊन जातं की हे सगळं चित्र, त्यामुळे एक अंधाराकडे आपण जातो की काय असं एक फिलिंग येणं हे स्वाभाविक आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो राजेश प्रभू आणि भाजपशी बांधिलकी असणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही आहे की आज ही घटना झाली आणि ज्याचा आपण उल्लेख मगाशी केला, 3 दिवसाअगोदर परवा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमाच्या स्वातंत्र्याबद्दल खूप महत्त्वाचं विधान केलं आणि त्यामुळे ही या संदर्भात ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी आणीबाणीची समीक्षा इतकी करावी की कुण्या पक्षाने आणीबाणीचा विचारही करू नये. लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते अगदी सुरुवातीला की आणीबाणी सदृश्य परिस्थिती या देशामध्ये आहे. या सगळ्या घटना अत्यंत गंभीरतेने भाजपने, केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे. ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाही आहेत, या देशाचे आहेत, माझे आहेत आणि त्यांनी या माध्यमाबद्दल अत्यंत महत्त्वाचं विधान केलं होतं. त्यामुळे ही घटना त्या घटनेला जोडूनच आज नाही आणखी काही दिवस तुम्हाला चर्चा करावी लागेल. ते म्हणाले होते की मी या देशात मला इतकं लोक माध्यमामुळे ओळखतात. हो, गुजरातचं प्रकरण झाल्यामुळे त्यांना ओळखतात. हे त्यांनी हसून जरी बोलले असले तरी ही अत्यंत महत्त्वाची गंभीर घटना आहे. मला असं वाटतं की या देशाच्या पंतप्रधानांसोबत त्यांनी जे विधान केलं त्या विधानाची चर्चा या घटनेशी जोडून खूप मोठ्या पातळीवर व्हायला पाहिजे. कारण उच्चस्तरीय समितीचा जो निर्णय होता तो देशाच्या पंतप्रधानाला न विचारता होणं अजिबात शक्य नाही. माध्यमाची ताकद ते ओळखतात आणि ते किती ओळखतात हे स्वतःच त्यांनी त्या कार्यक्रमात बोलून दाखवलं होतं. अशा मंचावरती त्यांचं हे विधान होतं. रामनाथ गोयंका पुरस्कार समारोहामध्ये हा देशातला मनोज भोयर तोच मुद्दा घेऊन मला जायचं राजेश प्रभूंकडं. हे प्रभू तुम्हीच उत्तर द्या. आता ज्या प्रकारे मनोज भोयर म्हणतायत ते असं म्हणाले की माध्यमांबद्दल काय माध्यम शक्तिशाली आहेत हे मोदींना नीट माहिती आहे. कदाचित त्याच्यामुळेच त्यांना असुरक्षित वाटतं का? कारण माध्यमांची खूप मोठी ताकद आहे, माध्यमांची सत्ता आणि शक्ती बलस्थानं त्यांना माहिती आहेत. त्यामुळे ते घाबरतात का, भितात का? कारण एक बघा, म्हणजे NDTV हिंदीचा एक मुद्दा ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की हे एकमेव पंतप्रधान असतील की जे कधी पत्रकार परिषद घेत नाहीत, जे पत्रकारांशी खुलेपणानं बोलत नाहीत, थेटपणे मुलाखती देत नाहीत. त्यामुळे एकूण माध्यमांबद्दलचं जे वातावरण आहे काहीतरी पोलादी पडदा आहे. अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत किंवा अशा प्रकारचं वातावरण आहे असं बोललं जात असतं. ते मन की बात करतात पण इतरांची बात ऐकून घेत नाहीत. ही सगळी चर्चा असते, हे सगळे आक्षेप असतात. राजेश, काय म्हणणं? मला असं वाटतं मन की बातचे तुम्ही उल्लेख केला. मन की बात ही पूर्णपणे त्यांच्या मनातली नसते. ते वेबसाईटवरनं आणि टेलिफोनवरनं, ईमेलवरनं लोकांची मतं मागवतात आणि त्यातनं जे लोकांना म्हणायचं असतं त्यातल्या काही गोष्टी त्या मांडत असतात. ही मन की बातची सच्चाई आहे. मला असं वाटतं की तुम्ही जो माध्यमांचा ताकदीचा मुद्दा मांडला तो अत्यंत बरोबर आहे. आणि माध्यमांनी आजपर्यंत जे मी स्वतः पत्रकारिता पाहिलेली आहे, माध्यमांनी अनेक ठिकाणी या ताकदीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न काही वेळेला केलेला दिसतो आणि खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हे झालेलं दिसतं. आणि त्याच्यामुळे जे राज्यकर्ते पहिल्यांदाच सत्तेवर आलेले आहेत त्यांना कदाचित त्या सगळ्या गोष्टींबद्दलचा राग असेल मनामध्ये म्हणा किंवा काही वेळेला तुम्ही जसं म्हटलात तसं असुरक्षितता. परंतु मला प्रत्यक्षामध्ये असं वाटत नाही की मोदींच्या मनामध्ये कुठे असुरक्षितता असेल. मोदींनी जी कारवाई केलेली आहे कायद्यामध्ये तरतूद असल्याशिवाय ती केलेली नाही. कायद्यामधली तरतूद त्यांनी वापरलेली आहे फक्त. परंतु ही गोष्ट मला असं वाटतंय की आपण चर्चेच्या आता समारोपाकडे राजेश प्रभू, आणीबाणी ही सुद्धा कायद्यातलीच तरतूद वापरून केलेली कृती होती. लक्षात घ्या. राजेश प्रभू नाही, तुमचं एक वाक्य मुद्दाम तोडतो. आणीबाणी ही सुद्धा कायद्यातलीच सगळी तरतूद जी आहे ती वापरून केलेली कृती होती. प्रश्न कायद्यातली कुठली तरतूद कशासाठी वापरायची हे याच्याबद्दल बोलायचं की नाही? बरोबर आहे, बोललंच पाहिजे. मी तेच मानतोय आता. मी आता असं मानतोय की जर राज्यकर्त्यांची जर चूक होत असेल तर त्यांची चूक लक्षात आणून देण्याचं काम हे माध्यमांचं आहे. ते स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिलेलं आहे, ते आपण पूर्णपणे वापरून घेतलं पाहिजे. आणि माध्यमांनी जर ही संधी दवडली आणि देशाचे राज्यकर्ते जर चुकीचं काही करत असतील आणि त्यांना जर जागेवर आणण्याचं काम माध्यमांनी केलं नाही, कुठल्याही भीतीमुळे म्हणा किंवा
कोणाबद्दल सहानुभूती असेल म्हणून म्हणा, तर ती मोठी चूक माध्यमांची ठरेल आणि त्यामुळे माध्यमांनी हे सरकारला जागेवर आणण्याचं कामही करत राहिलं पाहिजे, सरकारने त्यांचं काम करत राहिलं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये राजेश आपण प्रभू कुठे राजेश मर्यादा प्रभू सोडणार नाही, राजेश हेही प्रभू हे पाहिलं पाहिजे असं प्रभू मला हे वाटतं. प्रभू हे प्रभू हे प्रभू आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रम हा संस्कार वर्ग कधी झाला आणि त्यात तुमचं बौद्धिक कधी सुरू झालं हे आम्हालाही कळलं नाही, पण तुमचा मुद्दा पोहोचला आहे. माझा वेळ संपत आलेला आहे. सचिन परब, माझा वेळ संपत आला आहे. शेवटी 30 सेकंदांमध्ये समारोप करा. नाही, अशा पद्धतीने आज आपण जी चर्चा करत आहोत तो खूप महत्त्वाची आहे, कारण ही लोकशाहीची चर्चा आहे. कारण लोकांना जर मी काही सांगू शकणार नसेल पत्रकार म्हणून, तर माझ्या इथे असण्याला काही अर्थ नाही. आणि अशा पद्धतीने जर खडा टाकून बघितला जात असेल की एनडीटीव्हीवर एका दिवसाची कारवाई करून बघूया, मग काय प्रतिक्रिया येते ते बघूया आणि मग त्याच्यानंतर पुढची मोठी कारवाई करू, अशा पद्धतीच्या आणीबाणीच्या दिशेने एक आणीबाणीतून निर्माण झालेला नेता अशा पद्धतीचं वर्तन करत असेल तर ते आक्षेपार्ह आहे. आणि ज्या नरेंद्र मोदींनी संसदेच्या समोर आज शिरताना नमस्कार केला होता तो खोटा आहे की काय, तो बनावट आहे की काय, अशा पद्धतीने वाटायला लागावं माझ्यासारख्या पत्रकाराला, छोट्या पत्रकाराला, अशी ही घटना आहे. त्याच्यामुळे याचा निषेध व्हायला पाहिजे. अगदी सचिन परब, तुमचा मुद्दा पोहोचलाय. खरं म्हणजे बरेच मुद्दे आहेत, पण माझा वेळ संपलेला आहे. येस वी कॅन असं म्हणाले बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी आता नो वी बॅन असं म्हणतात की काय, अशा वळणावर आपण येऊन ठेपलेलो आहोत. म्हणजे कुठलीही कृती जी आहे सरकारच्या विरोधामध्ये कोणी बोलायचं नाही, सरकारच्या विरोधामध्ये काही करायचं नाही, किंबहुना जी एक मुख्य प्रवाहातली भूमिका आम्ही मांडतो आहोत त्या भूमिकेच्या पेक्षा वेगळं काही कोणी लिहायचं नाही, बोलायचं नाही, मांडायचं नाही, अशा पद्धतीनं सगळेच प्रवाह वागत असताना राही भिडेंनी जो उल्लेख केला केवळ सरकारच्या स्तरावर नाहीये, सामाजिक स्तरावर पण त्याचे पडसाद उमटत आहेत आणि या प्रकारच्या वृत्ती अधिकाधिक त्यामुळे पुष्ट बलशाली होण्याचा जो धोका आहे की ज्या वृत्ती पूर्वी जरा शांत होत आहे की नाही लोकशाही आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, संविधानिक नैतिकता आहे, संविधानिक मूल्य आहेत, त्यामुळे आपण फार बोलून चालणार नाही, त्या वृत्तींना सुद्धा आता असं वाटतंय की अरे आम्ही बलवान झालेलो आहोत, आता आमचं राज्य आहे. असं घडतंय का? हे घडतंच आहे असं माझं म्हणणं अजिबात नाही आहे, पण घडतंय का याचा विचार करावा लागणार आहे. आणि रवीश कुमारसारखा एक संपादक की जो NDTV हिंदीचा संपादक आहे, केवळ व्यक्तिकेंद्री भूमिका म्हणून नव्हे, पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे रवीश कुमार आणि NDTV हिंदी ज्या प्रकारची भूमिका मांडत, ज्या प्रकारे एक अंकुश हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं लोकशाही टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विरोधक. आणि आंबेडकर म्हणाले होते पण विरोधी पक्षसुद्धा विरोधकाचं काम करतील असं मला वाटत नाही. आणि सध्या तर विरोधात कोण आहे, सत्तेत कोण आहे हे कळत नाही, अशी आपली राज्यातली अवस्था आहे. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अशावेळी विरोधकाचं काम खऱ्या अर्थानं माध्यमच करू शकतात. पण जर माध्यमं हे काम करत असतील आणि त्यावेळी या पद्धतीनं जर भूमिका घेतली जात असेल, एखादी वाहिनी बंद करण्याचा एक दिवस का असेना, मगाशी सांगितलं मनोज भोईरांनी, एक दिवस काय, अरे एक सेकंद अंधार किती कठीण गोष्ट आहे. पण रवीश कुमारांनी सांगितलेला पडद्यावरचा अंधार आपल्या आजूबाजूला जर येत असेल तर तो प्रकाश लावण्याचं काम, तो प्रकाश निर्माण करण्याचं काम, उजेड देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. ही सगळी चर्चा म्हणून फार महत्त्वाची, कारण शेवटी डायलॉग इज द इसेन्स ऑफ डेमोक्रेसी. संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. संवाद संपला की लोकशाही संपली. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. उद्या मी असणार आहे नाशिकमध्ये राष्ट्रीय फलोत्पादन परिषद सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुषंगानं ही चर्चा उद्याची फार महत्त्वाची असणार आहे. उद्याचा आवाज अजिबात चुकू नका. सगळ्या नामवंतांचे पुन्हा एकदा आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.